तर गाईज मी तुमचा लाडका सार्थक पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण चाललेलो बायकाळ्याला राणीचा बागेला. तर आता तुम्ही बघू शकता मी रेडी झालेलो जरा खाल्लं आहे आणि मी आणि आता प्रणव आहे, प्रणव भाऊ आपला, त्याच्यासोबत आता आपण चाललोय राणीच्या बागेला. बघू तुम्ही आणि प्रणव स्टेशनला चालले तुम्ही बघू शकतात. हॅलो. आणि आता ट्रेन लेट आहे तरी बघू कितीची ट्रेन आहे आणि जाऊ. गाईज आता 2:58ची गाडी आहे. बघू शकतात गर्दी, गाडीला गर्दी आहे. हा ना 28चीच बोलतो ना मग 58 बोलता नाही येत ना थोडं मराठी. आज तुम्ही गर्दी बघू शकतात. आपला प्रणव भाऊ कुठलं स्टेशन आलंय? दादर आलं. आता बायका उतरल्यावर दाखवतो. आले कुठलं स्टेशन तरी भायखळा स्टेशनला. आता तुम्ही बघू शकतात तिथून ब्रिजवरती चढू आता आपण वरती. आणि वेस्टला आहे हां ईस्टला आपल्या राणीचा भाग आहे, तिकडे जायचं आहे, तुम्हाला दाखवतो. आता घेतलाय मस्त एक उसाचा ग्लास 20 रुपयाचा. गरमी लय होत ती. एक नंबर मस्त आहे की. आता उसाचा रस पिलेला आहे. स्टेशनचा बाहेर 2 मिनटाचा रस्ता आहे बोलतोय आपला भाऊ, बोलतोय 2 मिनटाचा रस्ता आहे इथून. तर आता जाऊ, वॉकिंग डिस्टन्सवरती आहे तर बघू कसं आहे. भावांनो आता आलं इथं, आपल्याला रस्ता क्रॉस करायचा आहे. तर बघू शकतात इथून 2 मिनटं लागतील जास्तीत जास्त स्टेशनपासून राणीचा बागेला यायला. तुम्ही नक्की जवळ असेल तर नक्की विजिट करा. आता आम्ही रस्ता क्रॉस करतो. आता काढतोय प्रणव तिकीट, तुम्ही बघू शकतात. ऑनलाईन पेमेंट करतोय तो. इथून एंट्री आपली. चालू आहे ना? हो चालेल. काहीच मस्त की घेतली आता तिकीट. 50 रुपयाचं एक जणाचे अलर्ट असेल, म्हणजे मोठ्या जणांचे 50 रुपये एका जणाचे. आणि छोट्या मुलांचे किती येते? छोट्या तुम्ही बोर्ड बघू शकता, डायरेक्ट बोर्डच बघा. 25 रुपये असे बोर्ड बघा. तुम्ही यायचं असेल तर तुम्हाला बोर्ड दाखवलेलं आहे. तुम्ही बघू शकतात इथं अशा जाळ्या लावलेल्या आहेत. आतमध्ये अख्खे पक्षी आहेत. तुम्हाला एक एक पक्षी नीट दाखवतो, थांबा जरा. हे बघा वरती बसलेला यो बघा तुम्ही कसं एकदम. गाईस बघा बघा काय माहिती कुठलं आहे. तिकडे पण बघायचे छोटे बघायचे सगळे बघायचे. इथं अख्खे पक्षी आहेत. हे बघा हे बघा कसं आहे. तर गाईस तुम्ही बघा कसे आहेत बघा, वरती बसलेत. तो बघा आला बघा उडून, बघा असा आलाय. दोघं येत वाटतं, कपल येत वाटतं. बघा जोडा बघा कसा दिसतोय त्यांचा, खतरनाक. अजून पुढे खूप आहेत, तुम्हाला दाखवतो. आपला गावठी पेट पण दिसलाय तुम्ही बघा. गाईस तुम्ही बघू शकतात मगरी अशा पाण्याच्या बाजूला झोपलेल्या आहेत. तिकडे पण एक तर बघा, तिकडं पण एक दगडा मागे बघा किती मोठे आहेत ना रे गट्ट्या. इथून खालून पण व्ह्यू दिसतो आपल्याला. तांबा खालून दाखवतो व्ह्यू. तर गाईस तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता शेपुटी दिसतच नाही. हां आता दिसेल बघा तुम्हाला. लय मोठी बघा शेपूटच एवढी मोठी आहे, त्याचा अजून चेहरा दिसलेला नाही. पाण्यामध्ये आहे म्हणून दिसत नाही. आता दिसन बघा, दिसते का भावांनो? बघा कशी खतरनाक आहे. लय मोठी ना. आज एवढी गर्दी नाही भावांनो. आज लय गर्दी असते. यायचं असेल तर तुम्ही सॅटर्डे संडे सोडून कधी पण या. बुधवारचा बंद असते. एकदम आरामात सगळं बघते तर धक्काबुक्की काय नाही होत. गर्दी नाही कारण की एवढी आता जर विकेंडला आले तर लय गर्दी लागेल. हा भावांनो तुम्ही बघू शकतात कासव, सी टर्टल पाण्यातले नाही ते. ते उन्हामध्ये राहतात तेवाले, रेतीमध्ये राहणारे ते. पाण्यातले त्या साईडला इकडं आहेत पाण्यातले. तर बघा
हे पाण्यातले होते आणि ते उन्हामध्ये राहणार आहेत. हा तुम्हाला पोपटा दाखवतो चला. आवाज बघा इथपर्यंत येत आहे डायरेक्ट आवाज. आता जातो एंट्री करतो आतमध्ये तुम्हाला दाखवतो सगळे येत आहे. काहीच लव बर्ड्स बघा कसे आहेत बघा. काय माहिती कुठला प्रजाती पण एक नंबर आहे. काहीच बघा 3 आहेत फांद्यावर बसलेले आहेत. गर्दी बघा केवढी बघायला बघायची. इथं बघा इथं एक बघा किती मोठं आहे. बघा किती मोठं आहे. तोड बघा त्याचं कसं आहे बघा. आपले गावठी पोपट पण बघा कसे आहेत. आपला आवाज बघा कसे करतायत जाळीवरनं. ते बघा 2 आहेत कपल आहेत वाटतं. दमल्यावरती बसायला गार्डन पण आहे. तुमच्यासोबत छोटे पोरं असतील ते पण येऊ शकतात आणि तिथं खेळू शकतात. तर काही टेन्शन नाही. छोटे पोरं असतील त्यांना पण घेऊन या. आता पेंग्विनकडे चाललो आहे. तिकडे डायरेक्ट असं वेगळं ठेवलेलं आहे. का रे असं का ठेवलं आहे तिकडं? इधर आहे पेंग्विनच्या राहण्याचे ठिकाण म्हणजे थंडगार असतं कारण की जास्त तर पेंग्विन बर्फ असतं त्या ठिकाणी सापडतं. अच्छा म्हणून सगळ्यात वेगळं बघ ना त्या साईडला येतो. सगळ्यात वेगळं ठेवलेलं आहे. टेम्परेचर पूर्ण कोल्ड असतं. हा काय तिथं पेंग्विनला ठेवतात. अच्छा ला बघू. काहीच तुम्ही व्ह्यू बघू शकता पेंग्विनला बघायसाठी. कसं रे आतमध्ये फुल गारगार ना. डायरेक्ट एसी फुल एसी लावलेली आहे. फुल एकदम गार वाटते चिल. आता तुम्हाला पेंग्विन दाखवतो. पेंग्विन गाईज तुम्ही बघू शकतात पेंग्विन्स. असं खेळते हे बघा कसं खेळतोय पाण्याच्या आतमध्ये. हे लोक बसलेत वरती. क्यूट आहेत एकदम. यो बघा कसं निस्सा खेळतोय पाण्यामध्ये. ओ शपथ खतरनाक होतं रे. डायरेक्ट त्या साईडला गेला. हे बघा किती मस्ती करते बघा. हे बघा कशी मस्ती करते. ते बघा ते बघा ते बघा. हे बघा किती मस्ती करे म्हणजे. ते बघा क्यूट एकदम मस्ती करे एकदम. एवढं भारी वाटते ना त्या पेंग्विनला बघून. एवढ्या मस्ती करत होते ना ते. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं असं. एवढे मस्ती करते ना म्हणजे एकदम खतरनाक एकदम क्यूट वाटलं एकदम. कसं होतं रे एकदम खेळ छोटा हा पिल्लू होतं एकदम भारी खेळ होता. एक नंबर. तुम्हाला यायचं असेल ना तर काहीतरी खाऊन पिऊनच या कारण की इथं दुकानाचे प्राईस खूप जास्त आहे. तुमच्या ॲप म्हणजे हे असं तुम्ही करू शकतात खाऊ शकतात इकडून घेऊन तर खा. पण माझं मत आहे की तुम्ही घरूनच खाऊ नये जास्तीत जास्त. बाहेर हां इथं खर्च नाही करू जास्त. बरोबर. एक गोळ होता 50 रुपयाला. आम्ही तिकडे 5 गोळे खाऊ दिवसाला. हा ना 50 रुपयामध्ये बरोबर की नाही गट्या. हँग झालेलं आहे. हा ना बोलो गोळा कितीला बघू 50 रुपयाला एक गोळ होता फक्त. आई शपथ. इथं आमच्या इथं 10 रुपयाला भारी. तेवढं घ्यायचं आहे तेवढं घ्या. बर्फ नाही खाल्लाच नाही तिकडे. आता चाललो परत दुसरीकडे काहीतरी बघायला. बाहेर खाऊ काहीतरी. काहीच तुम्ही बघू शकता आता हिरण कसे सावली खाली बसले सगळे. हे बघा कसं आहे एकटा चाललाय तिकडं. त्याची शिंग बघा ना गाईस केवढे खतरनाक नाही एकदम. नर येतो तिकडे एक माणूस बसलाय त्यांना गार्ड करायला. काहीच वानर बघा कसे आहेत. बघा कसा बसलाय डिप्रेशन मध्ये गेला डायरेक्ट. एकच दिसतंय जाळ्यांमुळे जास्त दिसत नाही इकडं. तेव्हा अजून एक आला बघा त्याच्याकडे. ते बघा कसा कुशीत गेला आईचा. कसा कुशीत जाऊन पडलाय बघा आईचा तो. एक नंबर. असं भारी वाटतं बघितल्यावरती. तेव्हा कसं आईच्या कुशीत जाऊन खेळतोय आईला त्रास देतोय. आपल्या आयुष्यात आईच एक महत्वाची असते. ते बघा ते बघा तुझा कुशीत खेळते. हे बघा दोघं कसे बसलेले आहेत.
ते बघा उवा खातोय बघा त्याच्या डोक्यात. तो आला बघा आई शपथ हे बघा हे बघा छोटा पण आला. हे बघा असा हे बघा चावतोय बघा तो. तार पडतो. नाही निघणार भाऊ नाही निघणार तुझ्याकडनं या तारी. कसा तोडायचा प्रयत्न करतोय तार. बाबूच दिसतो सेम. ते बघा ते बघा ते बघा असं नाचतोय ते बघा. आईच आम्ही आल्यामुळे वाघ लपलेला आहे काय बाहेर येत नाही आता. तुम्ही बघू शकता त्या पिलरच्या मागे लपलेला आहे. तुम्हाला दाखवतो थांबा. तर कान पण नाही दिसत आहे. आम्हाला बघितलं तसं आतमध्ये पळाला येतो. आम्हाला तुम्हाला दाखवतो नीट दाखवतो थांबा. आम्ही दोघं आलो आणि टायगर पळाला बरोबर ना. अरे डाय घेणारच नाही बोलतो बाहेर कोणाला दाखवणार. आता बसलोय तुम्ही बघू शकतात. इथं असं बसायचं जागा आहे तिकडं बसलोय. गट्ट्या भाऊ आपला मोबाईल बघतोय. काय रे प्राणी बघायचे मोबाईल काय बघतोय इकडे येऊन. हे बघा इकडं आता एक प्राणी बघायला घेतलंय आपण गावठी कुत्रा. त्यांची व्हॅल्यूज नाही बघा ना झूमध्ये डायरेक्ट झोपलेलं आहे. आता थोड्या वेळ बसू. अजून 2-3 आहेत वाटतं काय माहिती ते बघू आणि मग आता घरी जाऊ. लेट टाईम झालेलं आहे. 5:30 वाजत आले आता. घरी पण जायचे पण ट्रेन लेट आहे. ट्रेनमध्ये गर्दी आहे पुन्हा. ओ शिट एक नंबर गाईच वाघ. गाईस आता मी बाहेर आलेलो तुम्ही बघू शकतात. महल राणीचा महल का एवढं आहे. म्युझियम आहे आता हे. आता आपल्याला टाईम झालेला आहे. आपल्याला टिटवाळा गाडी पकडायची आहे. तर मग आपण आता जात नाही आतमध्ये. आता काहीतरी खाऊ आणि आता निघू मी बाहेर. कारण की आमचं फिरून लय लवकर झालं. कारण की काही प्राणी आतमध्ये नव्हते. पहिले लय होते आता एवढे नाही आहेत काय माहिती का. पण तुम्हाला यायचं असेल तर नक्की व्हिजिट करा. तुम्ही बघू शकता आता आलो आहे बाहेर. आता काहीतरी खाऊ आणि निघू. काय आता घेतल्यात कैरे खायला मस्त. चालले आता स्टेशनच्या रस्त्याला. आता गाडी पकडू. तुम्हाला ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा. आणि आजचा ब्लॉग आपल्या इथंच संपतोय. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला.